निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पोटच्या लेकानं बापासह सख्या भावाला दगडानं ठेचून मारलं व मृतदेहा शेजारी रात्रभर बसून राहिला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा निंदनीय प्रकार समोर आलाय। नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आदिवासी भागातील पारगावतर्फे मड गावातील परिसरात बगाडवाडी येथे पोटच्या मुलानंच आपल्या वडिलांसह सख्या भावाची हत्या केली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत वडील जयराम महादू मुकणे वय वर्षे 65 आणि मुलगा राजू जयराम मुकणे वय वर्षे 30 यांची दगडानं ठेचून हत्या झाली आहे। ही हत्या मुलानंच केल्यानं या दोन्ही मृतदेहांच्या शेजारी हा मुलगा जो आहे तो झोपून राहिला। या घटनेतील बाब अशी आहे की हत्या करण्यात आलेल्या आरोपीची बाबाजी मुकणे अशी ओळख आहे। तो रात्रभर दोन्ही मृतदेहांच्या शेजारी झोपून राहिला होता। सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। दरम्यान नागरिकांनी ओतूर पोलिसांना माहिती देत तपास केला आहे। कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय येथील स्थानिक व्यक्त करतायत। संबंधित घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर ओतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत। प्राथमिक तपासातून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होतोय। मात्र यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी सध्या सुरू आहे। या दुहेरी हत्याकांड मागे संपूर्ण जुन्नर तालुका जो आहे तो हादरून गेलाय। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणात जे आहे या प्रकरणात अधिक तपास ओतूर पोलीस सध्या करत आहेत। परंतु नात्याला हा काळीमा फासणारी घटना ओतूरमध्ये घडली, त्यामुळं परिसरात चर्चा सुरू आहेत। उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। राजसत्ता न्यूज, वीर, ओतूर, जुन्नर।